जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात अवैध गॅसवर धावणाऱ्या 70 रिक्षांवर नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केल्यात। कारवाईनंतर संतप्त रिक्षा चालक आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी परिवहन अधिकाऱ्यांची भेटून रिक्षा चालू देण्याची विनंती केली। मुदतबाह्य परवाना संपलेल्या अवैध गॅस वापरणाऱ्या अशा रिक्षांवर कारवाई सुरू राहणार असल्याची भूमिका उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आहे। उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या बघाईच्या कारवाईमुळे रिक्षाचालक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता। नंदुरबार शहरात अवैध गॅस वापरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरोधात उपप्रादेशिक परिवहन विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 70 रिक्षा जप्त केल्या आहेत। शहरात नियमबाह्य पद्धतीने गॅस भरून धावणाऱ्या रिक्षांवर नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाने धाक मोहीम राबवली होती। या कारवाईनंतर संतप्त रिक्षा चालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धाव घेत गोंधळ घालत आपल्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांवर या कारवाईमुळे उपासमारीची वेळ येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनीही रिक्षा चालकांसोबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या। मात्र नियमबाह्य आणि मुदतबाह्य परवान्याच्या रिक्षा शहरात चालू दिल्या जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आहे। अपघाताची शक्यता लक्षात घेता ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काल जवळजवळ 70 रिक्षांवर कारवाई केली होती। त्या संदर्भात आज सर्व रिक्षा चालक मालक परिवहन कार्यालयामध्ये आले होते आणि त्यामुळे एक कार्यालयामध्ये थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक यांना विनंती केल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोलीस बंदोबस्त दिला आणि सर्व रिक्षा चालक मालक यांचे आम्ही सर्व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना योग्य त्या मार्गदर्शन करून LPG न वापराबद्दल त्यांना सूचना दिलेल्या आहेत। तसेच यामध्ये ज्या रिक्षा स्क्रॅप आम्हाला सापडलेल्या आहेत यांना आम्ही कोणतीही मुभा दिलेली नाही आणि या सर्व वाहने स्क्रॅप करण्यात आलेली आहेत।